नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात योजना अँड नोकरी मित्रा, तुमचं स्वतःचं माहितीचं विश्वासार्ह ठिकाण. आजच्या डिजिटल युगात माहिती म्हणजे शक्ती आहे, पण योग्य माहिती मिळणं हेच सर्वात मोठं आव्हान बनलं आहे. अनेक वेळा असं होतं की लोकांकडे क्षमता असते, मेहनत असते, पण योग्य माहिती नसल्यामुळे ते मोठ्या संधी गमावतात. आणि काही वेळा चुकीच्या माहितीमुळे आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागतं. म्हणूनच या चॅनलवर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो सरकारी योजना, नवीन भरती, कर्ज योजना, सबसिडी आणि व्यवसायाच्या संधी याबद्दल अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत माहिती. जर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, काहीतरी मोठं करायचं असेल किंवा सरकारच्या योजनांचा योग्य फायदा घ्यायचा असेल, तर हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा महत्त्वाचा विषय. आज आपण पाहणार आहोत एक अशी योजना जी खरंच शेतकऱ्यांचं आयुष्य बदलू शकते आणि शेतीला एक फायदेशीर आणि टिकाऊ व्यवसाय बनवू शकते. या योजनेचं नाव आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, म्हणजेच AIF योजना. भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण आजही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना खालील समस्या भेडसावत आहेत. 1. योग्य साठवणूक सुविधा नाहीत. 2. आधुनिक प्रक्रिया यंत्रणा नाही. 3. मार्केटपर्यंत पोहोचण्याची अडचण. 4. मध्यस्थांमुळे कमी दर. यामुळे काय होतं? मोठ्या प्रमाणावर शेतमालाची नासाडी होते आणि शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य दर मिळत नाही. हीच समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने सुरू केली आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, AIF योजना. ही योजना म्हणजे फक्त कर्ज योजना नाही, तर एक संपूर्ण ॲग्री बिझनेस इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न आहे. AIF योजनेचे मुख्य फायदे. या योजनेत तुम्हाला मिळतात 2 कोटींपर्यंत कर्ज, 3% व्याज सवलत, 7 वर्षांपर्यंत व्याज सबसिडी, क्रेडिट गॅरंटी सुविधा, दीर्घकालीन प्रकल्पासाठी मदत. म्हणजेच तुम्ही मोठा प्रकल्प सुरू करत असाल तरी आर्थिक ताण खूप कमी होतो. 2026 मधील नवीन अपडेट्स महत्त्वाचे. आता या योजनेत काही महत्त्वाचे बदल आणि नवीन सुविधा देखील जोडल्या गेल्या आहेत. 1. डिजिटल ॲग्री प्रोजेक्ट्सना प्रोत्साहन. 2. ॲग्रीटेक स्टार्टअप्सना अधिक संधी. 3. सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रकल्पांना प्राधान्य. 4. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, FPOसाठी सोपी प्रक्रिया. 5. इंटिग्रेटेड फार्मिंग प्रोजेक्ट्सना मंजुरी जलद. तसेच